जय जय रघुवीर समर्थ। माता लक्ष्मी आणि मुंगसाची ही कथा तुझ्या डोळ्यांसमोर दिसणे म्हणजेच माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावर चालू होण्याचा संकेत आहे। आता माता लक्ष्मी 2 हात वर करून म्हणतात, बाळा, कुबेराला प्रिय असलेल्या मुंगसाची आणि माझी ही कथा ऐकणारा मनुष्य कधीही गरीब राहणार नाही आणि या चालू क्षणापासून त्याचे रडके भाग्य सुखी होईल। तुझे सर्व भोग मेणबत्तीप्रमाणे वितळून जातील, हे माझे वरदान आहे। ही कथा हलक्यात घेऊ नकोस, कारण ही कथा तुझ्या भाग्यात इतका मोठा चमत्कार करेल की तुझ्यावर चढणारे, तुझा वाईट विचार करणारे, अपमान करणारे, पदोपदी तुला रडवणारे, तुला कमी लेखणारे सर्वजण तुझी प्रगती पाहून थक्क होतील। हा आशीर्वाद तुला या कथेतूनच मिळणार आहे। पण लक्षात ठेव, ही कथा शेवटपर्यंत तुला ऐकावी लागेल, तेव्हाच तुला या कथेचे मोठे फळ मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा अखंड वर्षभर तुझ्यावर राहील। भक्तांनो, मुंगसाच्या आणि माता लक्ष्मीच्या या रहस्यमय कथेत रमून जाण्यापूर्वी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आजची कथा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी प्रेमाने टाईप करा। माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी धनाचा वर्षाव करतील आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील। चला तर मग या अद्भुत, पाप दूर करणाऱ्या, साडेसाती हटवणाऱ्या आणि तुमच्या भाग्यात चमत्कार घडवणाऱ्या माता लक्ष्मीच्या कथेला सुरुवात करूया। पुरातन काळ होता, जेव्हा पृथ्वीवर अजूनही पहाटेचा धुक्कड प्रकाश आणि संध्याकाळी दिव्य निळसर तेज दोन्ही एकत्र नांदत होते। देव, दानव, मानव या तिन्ही लोकात एक अदृश्य प्रश्न हवेला हलकेसे हलवून जात होता। त्या काळात एक मुंगूस होते, शांत, नम्र पण अतिशय संवेदनशील आणि दयाळू। तो कोणाच्याही मनातील वेदना ऐकू शकत असे, पण एके दिवशी पृथ्वीवरून उसळणारी दुःखाची लाट त्याच्या हृदयात भेदून गेली। लोक भुकेने, गरिबीने, ग्रहबाधेने त्रस्त होते। काहींच्या कर्मांवर साडेसातीचा जड धूर पडला होता, तर काही पाप करणारे, लोभ करणारे हसत होते, आनंदी होते आणि चांगले करणाऱ्यांच्या घरात दिवेही विझत होते। हा अन्याय त्याला असह्य झाला। एके रात्री तो आकाशाकडे पाहत म्हणाला, हे ईश्वरा, हे देवाधिदेवा, पृथ्वीवरील न्याय कुठे हरवला? पण उत्तर काहीच आलं नाही। तेव्हा तो एकटाच निघाला, अरण्य पार केले, नद्यांचे घाट ओलांडले आणि एके दिवशी वैभवलोकात दिव्य सुवर्ण प्रकाशात तो पोहोचला। तिथे त्याने पाहिले लाल कमळावर बसलेली श्रीमाता लक्ष्मी। तिच्या आजूबाजूला हजारो दीपांची प्रभा उमटत होती। मुंगूस तिच्या चरणी पडले, माता, मी पृथ्वीवरून आलो आहे। त्याचा आवाज थरथरत होता, लोक खूप त्रासात आहेत, काही पाप करणारे सुखात राहतात, पण श्रद्धाळू, चांगले, निरपराध लोक दुःखाने भरकटले आहेत। हे का घडतं? माता, हा न्यायाचा मार्ग इतका गुंतागुंतीचा कसा काय? लक्ष्मी मातेने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं। तिच्या नजरेत करुणाही होती आणि कठोर सत्यही होतं। उठ मुंगसा, तू विचारलेले प्रश्न लाखो मनुष्यांच्या हृदयातही धगधगत आहेत। मुंगूस उठून बसला, माता, मला त्यांच्याकरिता काहीतरी करायचं आहे। कृपया मला मार्ग दाखवा, असा उपाय, अशी शिकवण, असे रहस्य जे मी पृथ्वीवर नेऊन सांगू शकेन, जेणेकरून दारिद्र्य, साडेसाती, भोग, शत्रू, कर्मबाधा सगळं काही नष्ट होईल। लक्ष्मी माता दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, ठीक आहे, मी तुला एक सत्य सांगणार आहे। हे सत्य आजवर कधीही कुणाला सांगितले नाही। हे सत्य मनुष्याचे भाग्य उजळू शकते किंवा त्याच्या घरातून माझे पाऊल कायमचे निघून जाऊ शकते। मुंगूस आश्चर्याने तिला पाहतो। लक्ष्मी म्हणते, पण मुंगसा, हे सत्य सहन करण्याचं धैर्य तुझ्यात आहे का? मुंगूस आपल्या छोट्या छातीवर हात ठेवतो, माता, पृथ्वीचा प्रत्येक जीव माझा आहे, मी सगळं सहन करीन, फक्त मला त्यांना मदत करू देत। लक्ष्मी माता मंद स्मित करते, तर एक पुढे जे सांगणार आहे ते संपूर्ण सृष्टीच्या गतीचं रहस्य आहे आणि तिथून सुरू होतं मनुष्याच्या भाग्याचं, पाप पुण्याचं, दुःखाचं, समृद्धीचं अमोघ रहस्य।
भक्तांनो, ही कथा श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनातून गरिबी, साडेसाती आणि दुःखाचा अंधार हळूहळू निघून जाईल. माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर वर्षभर राहील. मुंगूस माता लक्ष्मीच्या चरणी शांत बसले होते. त्याच्या डोळ्यात अजूनही पृथ्वीवरील लोकांच्या वेदनांचे सावट होते. माता लक्ष्मीच्या सान्निध्यात येताच त्याचे मन क्षणभर शांत झाले, पण त्याचे हृदय अजूनही प्रश्नांनी भरलेले होते. मुंगूस हळूच आवाजात म्हणाला, माते, मी अनेक वर्षे पृथ्वीवर भटकत आहे. कुठे कुणी अन्नाच्या एका कणासाठी रडते, तर कुठे कुणी पैशांच्या ओझ्याने दडपून जाते. काही जण चांगले कर्म करतात तरी त्यांच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहतो, तर काही जण पाप करून सुखात जगतात. हे असे का माते, मला पाहवत नाही. कोणीतरी आई आपल्या मुलासाठी देवाला विनवते, कोणी कर्जाने पोखरले जाते, तर कोणी फसवणुकीने तुटून जाते. माते, मलाही अन्यायासारखे वाटते. लक्ष्मी माता हळू स्मित करत मुंगसाच्या डोक्यावर हात फिरवते. तिच्या स्पर्शाने मुंगूस क्षणभर थरथरतो, कारण त्या स्पर्शात एक दिव्य शांतता असते. माता लक्ष्मी म्हणते, बाळा, या सृष्टीला समजण्यासाठी फक्त डोळ्यांनी पाहणे पुरेसे नसते. कधी नियती मनुष्यांना उंच नेण्यासाठी अडचणींच्या स्वरूपात येते. काही जण मनुष्याच्या अंतरात्म्याला मजबूत करण्यासाठी येतात, आणि काही मनुष्य स्वतःच्या कर्माने स्वतःसाठीच दुःख तयार करतात. पण हे लक्षात ठेव, माझ्या कृपेपासून कोणीही दूर नसते. मुंगूस डोळे पाणावलेलेच विचारतो, माते, पण त्या मनुष्यांचे रडणे, त्यांची हाक, त्यांची पोकळ झालेली आशा, हे सहन करणे किती कठीण आहे. माते, तू मला काहीतरी सांग, काहीतरी दे, ज्यामुळे मी पृथ्वीवर तुझे सौख्य, तुझा प्रकाश आणि तुझी कृपा पोहोचवू शकेन. मला त्यांच्या भाग्यात प्रकाश पेरायचा आहे. लक्ष्मी माता डोळे मिटून क्षणभर शांत बसली. त्या शांततेतही दैवी तेज होते. मग माता लक्ष्मी पुढे म्हणाल्या, बाळा मुंगसा, तू करुणेने विचारतो आहेस, म्हणून मी तुला एक गुपित सांगणार आहे. मुंगूस चकित झाला. गुपित? ते काय माते? हे गुपित फार थोड्यांनाच माहिती आहे. माता पुढे म्हणाली, मनुष्यांच्या भाग्यात बदल घडवणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजेच भावना आहे. जे मनुष्य खऱ्या मनाने माझ्यावर विश्वास ठेवतात, माझे स्मरण करतात, त्यांना मी हात धरून उभे करते. पण पृथ्वीवरील अनेक जण आपली आशा हरवून बसतात. त्यांना कोणीतरी उभे करायला हवे, कोणीतरी त्यांना आशा द्यायला हवी, आणि ते काम तू करशील. मुंगूस चकित होऊन विचारतो, मी? पण मी एवढासा लहानसा साधा जीव. लक्ष्मी माता प्रेमाने म्हणाल्या, देवाला जीवाचे आकार महत्वाचे नसतात, हृदयाची भावना महत्वाची असते. तू पृथ्वीवर जाशील, जिथे जिथे मनुष्य दुःखात, निराशेत अथवा भयात असेल, तिथे तू माझ्या कृपेचा सात्विक प्रकाश नेशील, आणि हा प्रकाश कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. मुंगूस आता अधिक लक्षपूर्वक बसला. माता पुढे म्हणाल्या, पण हा प्रकाश घेऊन जाण्यासाठी तुला प्रथम माझ्या एका अनोख्या कथेला समजून घ्यावं लागेल. ती कथा तुला दाखवेल की मनुष्यांच्या जीवनात कशा प्रकारे भाग्योदयाचा मार्ग निर्माण होतो. मुंगसाचा श्वास रोखला गेला. माता लक्ष्मीने त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाल्या, एक बाळा, ही कथा तुला बदलून टाकेल, आणि एक दिवस पृथ्वीवर तुझ्या नावाने सुखसमृद्धी येईल. मुंगूस शांत बसले. त्याचे कान, मन आणि आत्मा आता केवळ माता लक्ष्मीच्या कथेकडेच एकाग्र झाले होते. कथा सुरू होण्याच्या अगोदरच माता लक्ष्मी हळूच म्हणाल्या, बाळा, पृथ्वीवरील जो मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल, त्याच्या भाग्यात मी स्वतः प्रकाश भरणार आहे. त्याच्या घरातून दुःखाची सावली दूर होईल. मुंगूस आनंदाने थरथरला आणि कथा सुरू झाली. भक्तांनो, ही कथा तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीच्या 3 भक्तांना आजची कथा शेअर करा. बघा, माता लक्ष्मीही तुमच्या जीवनात चमत्कार करेल. भक्तांनो, माता लक्ष्मीची दैवी कथा सुरू होणार होती आणि मुंगूस अगदी स्थिर बसून तिच्या प्रत्येक शब्दाची वाट पाहत होता. मातेच्या तेजातून जणू काळ थांबला होता.
त्यांच्या सभोवतालचे वातावरण शांत होते, पण त्या शांततेतही एक दिव्य ऊर्जा दाटून वाहत होती. माता हळू आवाजात म्हणाल्या, बाळा मुंगसा, ही कथा अतिशय गूढ आहे. या कथेत मनुष्यांच्या भाग्यात बदल घडवणारे रहस्य दडलेले आहे. ही कथा तू पृथ्वीवर नेशील तर ही कथा लाखो लोकांचे जीवन उजळवेल. आता मुंगूस लक्षपूर्वक कान देऊन कथा ऐकू लागलं. माता पुढे म्हणाल्या, अनेक वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक गाव होतं. त्या गावातील लोक मेहनती, प्रेमळ आणि देवभक्त होते. पण त्यांच्या जीवनात एक विचित्र अडचण नेहमीच होती. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या घरात ना सुख टिकायचं ना धन टिकायचं. एक दिवस आनंद मिळाला की दुसऱ्या दिवशीच दुःख दारावर उभं असायचं. लोकांनी विचार केला की हे आमच्याच नशिबात आहे. मुंगूस विचारमग्न झाले. माते, असं आजही अनेक ठिकाणी घडत आहे. माता मंदस्मित करत म्हणाल्या, हो बाळा, म्हणूनच ही कथा तुला सांगते आहे. कारण यातूनच पृथ्वीवरील लोकांच्या दुःखाचे, गरिबीचे आणि भाग्यातील अडथळ्यांचे खरे कारण उमजणार आहे. मग माता पुढची गोष्ट सांगू लागल्या. त्या गावात एक वृद्ध स्त्री होती, जिचं नाव होतं धनेश्वरी. गरीब होती पण मनाने अतिशय निर्मळ. तिच्या घरात दिवा लावायलाही तेल नव्हतं, पण तिच्या हृदयात आशेचा दिवा सदैव प्रज्वलित असायचा. ती रोज प्रार्थना करायची, माते, माझ्यासाठी काही नको, गावातील लोकांसाठी सुख मागते आहे. त्यांची भूक भागव, त्यांचे डोळे पुस आणि त्यांच्या घरात आनंद दे. मुंगूस स्तब्ध झाले. तो म्हणाला, माते, आजही अशा मोठ्या मनाचे लोक आहेत का? माता प्रेमाने म्हणाल्या, असतात बाळा, पण त्यांना कोणीच पाहत नाही. कारण मनुष्य फक्त मोठ्या नावांना ओळखतो, पण मोठ्या हृदयांना नाही. त्या पुढे म्हणाल्या, एके रात्री धनेश्वरी देवीच्या पायाशी रडू लागली. तिच्या घरात अन्न नव्हतं, पेटवायला दिवा नव्हता, पण ती देवाला राग न धरता म्हणाली, माते, हे माझं दुःख तू घे, फक्त माझ्या गावाला समृद्धी दे. आकाशात हलकीशी चमक झाली आणि देवी त्या वृद्ध स्त्री समोर प्रगटल्या. धनेश्वरी, तू स्वतःच्या दुःखात असूनही इतरांच्या सुखासाठी प्रार्थना करतेस. मला सांग, तुला काय हवं आहे का? देवीच्या आवाजात माधुर्य होतं, करुणा होती, दयाळूपणा होता. धनेश्वरी म्हणाली, माते, माझ्यासाठी काहीच नको, फक्त माझ्या गावाला दारिद्र्यापासून मुक्त कर, लोकांचे जीवन बदलून दे. मुंगसाने खोल श्वास घेतला. तो म्हणाला, माते, एखादी स्त्री स्वतःचं सुख विसरून गावासाठी मागते आहे, हे किती पवित्र आहे. माता म्हणाल्या, होय बाळा, आणि त्या प्रार्थनेच्या बदल्यात मी तिला एक रहस्य दिलं. एक असं रहस्य ज्यामुळे भाग्य बदलतं, संकट हलकी होतात आणि घरात समृद्धी येते. आणि मला ते रहस्य आता तुला द्यायचं आहे. मुंगूस डोळे मोठे करून बसलेला होता. त्याच्या श्वासात हलकी कंपनी होती. माते, ते रहस्य मला सांग, मी पृथ्वीवरील सर्वांना पोचवेन, कोणालाही दुःखात राहू देणार नाही. लक्ष्मी माता शांतपणे म्हणाल्या, धीर धर बाळा, पुढच्या क्षणात तुझ्या जीवनाचा मार्ग बदलणार आहे. कारण आता मी तुला तेच रहस्य सांगणार आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील लाखो घरात दिवे लागतील. मुंगसाच्या डोळ्यात चमचमतं तेज भरलं. त्याला जाणवलं की हा क्षण साधा नाही, नियती स्वतः त्याच्या समोर उभी आहे. माता हळूच त्याच्या दिशेने वळल्या आणि म्हणाल्या, बाळा, ते रहस्य ऐकण्यासाठी तू तयार आहेस ना? मुंगसाने मान हलवली. त्याच्या हृदयात दैवत्वाचा स्पर्श उमटत होता आणि कथा पुढे चालू झाली. भक्तांनो, आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि 3 माता लक्ष्मीच्या भक्तांना आजची कथा शेअर करा. तुमच्यामुळे त्यांच्याही घरात सुखाचा प्रकाश येईल आणि तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. लक्ष्मी माता मुंगसाच्या डोळ्यामध्ये डोळे रोवून उभ्या राहिल्या. त्या शांत होत्या, पण त्यांच्या शांततेत पृथ्वीवर डोंगर हलवतील अशी शक्ती दडलेली होती. मुंगूस थरथरत म्हणाला, माते, मी तयार आहे. तुम्ही जी रहस्यमय गोष्ट सांगणार आहात ती माझ्या श्वासात करून ठेवेन. ती पृथ्वीवरील मनुष्यांना मी पोहोचवेन, जेणेकरून त्यांचं भाग्य उजळेल.
माता हळूच त्याच्या जवळ बसल्या. त्यांच्या पावलांच्या स्पर्शाने त्या दैवी प्रांगणात सोनेरी कमळ उमलायला लागले. बाळा, त्यांचा आवाज जणू वात्सल्याचा प्रवाह होता. पृथ्वीवरील लोक दुःखात आहेत, कारण नशीब वाईट नाही, तर त्यांचे विचार, त्यांच्या कृती आणि त्यांच्या मनाचं असंतुलन त्यांना दुःख देतं. आणि तुला हेच लोकांना सांगायचं आहे. मुंगूस ध्यानपूर्वक ऐकत होता. माता पुढे म्हणाल्या, तू विचारलंस ना, काही लोक पाप करतात तरीही आनंदात का दिसतात, आणि काही लोक चांगलं कर्म करूनही दुःख का भोगतात? मुंगूस म्हणाला, हो माते, पृथ्वीवरील लोकांमध्ये हीच सर्वात मोठी वेदना आहे. माता लक्ष्मी म्हणाल्या, बाळा, लक्षात ठेव, फळ ताबडतोब मिळत नाही. कर्माचं फळ येण्यासाठी योग्य वेळ, योग्य परिस्थिती आणि योग्य संधी निर्माण होणं गरजेचं असतं. जो आज पाप करतो त्याच्या पापाचं बी आजच पेरलं जातं. जमीन ओलसर झाली की ते उगवतं आणि मग त्या फळातून त्याला दुःख अनुभवायचंच असतं. मुंगूस विचारात पडला. माता पुढे म्हणाल्या, आणि ज्याने चांगलं कर्म केलं तो जरी दुःखातून जात असला तरी त्याच्या मार्गाचे दरवाजे उघडण्यासाठी आकाशात परिवर्तन घडत असतं. त्याचं कर्म त्याला कधीच वाया जाऊ देत नाही. ते प्रकाशासारखं त्याच्या जीवनाला उचलून धरतं. मुंगसाच्या डोळ्यात पाणी भरलं. त्याला जाणवलं, ही केवळ कथा नाही तर विश्वाचा नियम आहे. मग माता आपला उजवा हात मुंगसाच्या डोक्यावर ठेवून म्हणाल्या, बाळा, आता तुला पृथ्वीवरील लोकांना सांगायचं सर्वात मोठं सत्य देत आहे, जे मी स्वतः लक्ष्मी असून साक्षात पाहते. त्या हळू आवाजात सांगू लागल्या, जिथे मनुष्य लोभ धरतो माझं तिथे वास्तव्य नसतं. जिथे फसवणूक असते मी तिथे प्रवेश करत नाही. जिथे इतरांना दुःख देतात तिथलं सौभाग्य कोमेजून जातं. जिथे घरात वाद, असंतोष, अविश्वास असतो तिथलं धन क्षीण होतं. मुंगूस हळू आवाजात म्हणाला, माते, मग पृथ्वीवरील लोकांनी काय करावं? कशामुळे तुम्ही नाराज होता? कशामुळे तुम्ही घर सोडून जाता? माता थोडा वेळ शांत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आणि कठोर सत्य यांचा संगम दिसत होता. त्या म्हणाल्या, बाळा, मी घर सोडते. जेव्हा मनुष्य इतरांच्या हक्काचं धन घेतो, दुसऱ्याची मेहनत कमी लेखतो, शब्दांनी, वागण्याने लोकांना दुखावतो, वृद्धांचा अपमान करतो, घरातून लक्ष्मीतुल्य स्त्रीचा आदर नाहीसा होतो, घरातलं अन्न वायाला जातं, कृतज्ञता संपते. हे होताच माझा प्रकाश त्या घरातून मागे सरकू लागतो. मुंगूस खोल श्वास घेत म्हणालो, माते, पृथ्वीवरील अनेक लोक हे चुकूनही करतात. मनाने ते वाईट नसतात. लालसा क्षणभर जागी होते आणि आयुष्यभर परिणाम भोगावा लागतो. माता त्याच्याकडे प्रेमाने बघत म्हणाल्या, म्हणून तर मी तुला पृथ्वीवर पाठवते. तू त्यांना सांग, लहान लहान गोष्टीतच मोठं मोठं भाग्य दडलेलं असतं. लहान चुकीतच मोठे अपयश जन्म घेतं. त्या अधिक सखोल आवाजात म्हणाल्या, घरात राग, अपशब्द, अपवित्रता, अनादर, निंदा हे दिसायला लहान वाटतात, पण हेच माझ्या प्रसन्नतेचे सर्वात मोठे अडथळे आहेत. आणि हे सत्य लोकांना फक्त तूच सांगशील, कारण तू लोभी नाहीस, निर्लेप आहेस, तुझं हृदय स्वच्छ आहे. मुंगूस नम्रतेने खाली वाकला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ढळले. माते, तुझ्या कृपेने मी पृथ्वीवर प्रकाश नेईन. दुःख, गरिबी, साडेसाती, पाप जे काही लोकांना पकडून बसला आहे ते तुमच्या ज्ञानाने मी दूर करीन. माता हळूच म्हणाल्या, बाळा, अजून खूप काही तुला सांगायचं आहे. अगोदर मी सांगते, कशामुळे मनुष्याच्या घरात नकारात्मकता जन्म घेते आणि कशामुळे भाग्य बंद होतं. मुंगूस स्थिर झाला. त्याच्या भोवतीच्या हवेत कंपन पसरलं. माता पुढे बोलायला सज्ज होत्या आणि ज्ञानाचा पुढचा खजिना उघडणार होता. भक्तांनो, इथपर्यंत ऐकत आलाच आहात तर कृपया शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा, कारण माता लक्ष्मीचा चमत्कार तुम्हालाही तुमच्या जीवनात नक्कीच पाहायला मिळेल. भक्तांनो, आजची कथा थोडी जरी तुमच्या मनाला आनंदी करत असेल तर कृपया आजची कथा लाईक करा आणि शेवटपर्यंत ऐकत राहा. मुंगूस शांतपणे मातेजवळ बसला होता.
त्याच्या भोवती दैवी प्रकाशाची वलये फिरत होती. माता लक्ष्मी समोर बसल्या होत्या, कमलावर विराजमान, पण त्यांचा चेहरा गंभीर, चिंतनमय होता. त्या म्हणाल्या, बाळा, आता मी तुला एक गोड रहस्य सांगते. जे लोकांना माहिती असतं तर कित्येक घरांमध्ये आजही समृद्धी वाहत असती. मुंगूस ध्यानपूर्वक ऐकू लागला. माता पुढे म्हणाल्या, प्रत्येक घरात एक अदृश्य शक्ती असते. ती शक्ती घराचं भाग्य ठरवते. कधी उंच भरारी देते तर कधी खाली खेचते. ही शक्ती मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देते. मुंगसाने हळू आवाजात विचारलं, माते, ही अदृश्य शक्ती कोणती आहे? माता उत्तरल्या, विचार, भावना आणि घरातील वातावरण. जे विचार घरात गुंजत राहतात, ज्या भावना घरातील लोक वाहतात, तेच तिथल्या भाग्याचे रूप ठरतं. मुंगूस चकित झाला. तो म्हणाला, माते, हे तर पृथ्वीवरील लोक विसरूनच गेलेत. ते फक्त बाहेरच्या वस्तू बदलतात, पण माणसं, घरातील वर्तन असं काहीच बदलत नाहीत. माता हलकेच हसल्या. म्हणूनच तर तू त्यांना आठवण करून देणार आहेस. माता आता गंभीर होत म्हणाल्या, बाळा, मी तुला सांगते की घरातील नकारात्मकतेची बीजे नेमकी कुठे जन्म घेतात. ही बीजे लहान असतात, पण त्यांच्यात संपूर्ण भाग्य कोड करण्याची ताकद असते. आणि देवीने एक एक सत्य उलगडायला सुरुवात केली. पहिलं सत्य, निंदा आणि कटू शब्द. घरातील एक व्यक्ती दुसऱ्याला दुखावते, कटू बोलते, रागावते, आई वडिलांशी हवं तसं बोलते, निंदा करते, आणि त्या शब्दांमधून एक काळा धूर उठतो, जो संपूर्ण घराभोवती पसरतो. जिथे हा धूर पसरतो तिथे मी कमकुवत होत जाते. मुंगसाच्या छातीत वेदना आली, कारण त्याने अनेक घरांमध्ये असा द्वेष, अशी निंदा पाहिली होती. माता पुढे म्हणाल्या, दुसरं सत्य, अन्नाचा अनादर. अन्नावर राग काढणे, ते वाया घालवणे, त्याचा अपमान करणे, हे घरातील उंबरठ्यावरच माझं पाऊल मागे ओढतं. मुंगसाने डोळे बंद केले. कित्येक घरांमध्ये किती सहज अन्न फेकून दिलं जातं, हे त्याने पाहिलं होतं. तिसरं सत्य, घरातील अव्यवस्था आणि अस्वच्छता. धन येतं पण टिकत नाही, कारण मी स्वच्छता आणि शिस्त पसंत करते. जिथे वस्तूंचा आदर नाही तिथे माझा प्रकाश मंदावतो. मुंगसाने आश्चर्याने विचारलं, माते, पण हे तर मनुष्यांच्या नजरेत तुच्छ गोष्टी आहेत. माता म्हणाल्या, मनुष्य तुच्छ समजतो, पण विश्वात तुच्छ असं काहीच नसतं. त्या पुढे म्हणाल्या, चौथं सत्य, रोजच्या आयुष्यातील कृतज्ञता. कृतज्ञता जिथे नाही तिथे मी क्षणभरही थांबत नाही, कारण कृतज्ञताच समृद्धीचं खरं घर असतं. मुंगूस अवाक झाला. त्याला जाणवलं, मनुष्य मोठ्या सुखापेक्षा छोट्या कृतज्ञतेतच फार घसरलेला आहे. माता पुढे म्हणाल्या, पाचवं सत्य, स्त्रीचा अनादर. घरात माता, पत्नी, बहीण, मुलगी, जिच्यात सृष्टी निर्माण होण्याची शक्ती आहे, तिचा अनादर करणाऱ्या घरातून माझं पाऊल क्षणात निघून जातं. मुंगसाला याने फार दुःख झालं. तो शांत बसला. त्याच्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली. माता पुढे म्हणाल्या, बाळा, आता तू विचारशील. लोक म्हणतात भाग्य बंद झालं, धन येत नाही, घरात शांतता नाही, साडेसाती त्रास देते. पण हे सर्व त्रास त्या छोट्या छोट्या पण प्राणघातक चुकांमुळेच वाढतात. मुंगूस शांतपणे म्हणाला, माते, मग मी पृथ्वीवर हे सर्व सत्य कशा प्रकारे पोहोचवू? लोकांना कसं समजावून सांगू? माता हसल्या. त्यांच्या डोळ्यात दिव्य प्रेम चमकलं. मी तुला शब्द देईन, मी तुला तेच देईन, मी तुला अशी दृष्टी देईन जिच्याने तू मनुष्यांच्या मनातील अंधार ओळखशील. त्या पुढे म्हणाल्या, बाळा, आता तुला सांगते, मनुष्याच्या जीवनात भाग्य कधी प्रकाशमान होतं आणि माझा खरा आशीर्वाद कधी वर्षाव करतो. मुंगसाच्या हृदयाची धडधड वाढली. त्याला जाणवलं, आता पुढे काहीतरी अद्भुत, जीवन बदलणारं सत्य उघडणार आहे. माता पुढच्या रहस्यासाठी सज्ज होत्या. गडद रात्रीचं ओझं गावभर पसरलं होतं. मंदिराच्या मागील बाजूला वाहणाऱ्या छोट्या ओढ्याजवळ हलकी छाननी उमलली होती. मंद वारा वाहत होता
आणि त्या वाऱ्यात ओलसर मातीतून उठणारा सुगंध असा वाटत होता की एखाद्या नवीन सुरुवातीची चाहूल देतोय. त्या ओढ्याच्या काठाशी सत्यव्रत शांत बसला होता. दिवसभरात घडलेल्या घटनांनी त्याचं मन हल्लं होतं. राजाच्या मनातील निराशा, योगश्रीच्या मनातील भीती आणि लोकांच्या डोळ्यातील प्रश्न. त्याला जाणवत होतं की काहीतरी अदृश्य ओझं सगळ्यांच्या खांद्यावर आहे. पण त्या रात्री पहिल्यांदा त्याच्या मनात एक विचित्र शांतता उतरत होती. जणू कोणीतरी त्याच्या शेजारी येऊन बसलं होतं. त्याने डोळे बंद केले आणि तेव्हाच त्याच्या कानात एक अगदी हलका पण प्रभावी स्वर घुमला. भिवू नकोस, मार्ग तुझाच आहे, मी तुझ्या सोबत आहे. सत्यव्रत दचकला. डोळे उघडले पण आसपास कोणीच नव्हतं. ओढ्याचं पाणी मात्र चांदण्याच्या प्रकाशात चमकत होतं, जणू दिव्य तेजाने स्पर्श केलेलं. तो शांत झाला. आता त्याला जाणवत होतं की हा प्रवास फक्त राजा धर्मेश्वर किंवा योगश्रीसाठी नव्हता. हा प्रवास त्याच्यासाठीही होता. त्याच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी, त्याच्या सामर्थ्याला जागवण्यासाठी, त्याच्यातील प्रकाश प्रगट करण्यासाठी. अचानक त्याच्या समोरून एक तेजस्वी प्रकाश रेषा वेगाने गेली. पहिल्यांदा त्याला वाटलं की हा भ्रम असेल, पण ती प्रकाश रेषा ओढ्याच्या पाण्यावर थांबली आणि हळूहळू एक दिव्य रूप आकार धारण करत गेली. ते रूप होतं संत धर्म विभूषण गुरुजींचं, ज्यांना सत्यव्रत लहानपणी पाहत असे. त्यांचे स्वर नेहमीप्रमाणे शांत होते, पण आज अतिशय गूढ होते. सत्यव्रता, ते म्हणाले, प्रत्येक आत्मा आपल्या वेळेची वाट पाहत असतो. काही जण अंधाराला घाबरतात, काही जण प्रकाशाची आतुरतेने वाट पाहतात. पण ज्यांच्या मनात संयम असतो त्यांच्यापाशी देव स्वतः चालत येतो. सत्यव्रत विस्मयाने त्यांच्याकडे पाहत राहिला. गुरुजी पुढे म्हणाले, तू ज्या मार्गावर चालतो आहेस तो साधा नाही. राजा धर्मेश्वराच्या आयुष्यात अजून मोठी परीक्षा बाकी आहे. योगश्रीच्या प्रार्थना अजून अपूर्ण आहेत आणि तुला अजून स्वतःचे खरे सामर्थ्य बघायचे आहे. सत्यव्रताने थरथरत विचारलं, गुरुजी, या गोष्टीसाठी मी तयार आहे का? मी योग्य आहे का? गुरुजी हसत म्हणाले, योग्य तोच असतो ज्याच्या मनात अहंकार नसतो, ज्याला स्वतःपेक्षा लोकांच्या कल्याणाची चिंता असते. तो सर्वश्रेष्ठ असतो. तू योग्य आहे सत्यव्रता, पण वेळ येईपर्यंत तुला स्वतःवरचा विश्वास अजून दृढ करायचा आहे. त्या क्षणी वाऱ्याचा एक जोरदार झोत येऊन गेला. साण्याचा प्रकाश आणखी उजळला आणि गुरुजींचे ते तेजस्वी रूप पाण्यातून हळूहळू वितळल्यासारखे अदृश्य झाले. सत्यव्रत उठून उभा राहिला. त्याचे हृदय आता पूर्वीपेक्षा अधिक धैर्यवान होतं. आत्मा अधिक शांत झालेला आणि मनात एक ठाम जाणीव, मी एकटा नाही, देव माझ्या सोबत आहे. त्या रात्री गावभर कुठेही दिवा नव्हता, पण सत्यव्रताच्या अंतःकरणात मात्र एक दिव्य ज्योत प्रज्वलित झाली होती. भक्तांनो, भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कृपया आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने सद्गुरू माझी आई टाईप करा. पुढच्या पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणांनी राजवाडा उजळला, पण त्या प्रकाशातही एक विचित्र बेचैनी दडलेली होती. सकाळी पहिलेच संदेशवाहक धावपळ करत होते. काहीतरी अस्वस्थ करणारी बातमी संपूर्ण राजवाड्यात पसरली होती. राजा धर्मेश्वर सिंहासनावर बसला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर रात्री झोप न लागल्याचा थकवा स्पष्ट दिसत होता. योगश्री त्याच्या जवळ उभे होते. डोळ्यात काळजी पण मनात प्रार्थनेचा आधार. तितक्यात महालाच्या मोठ्या दालनाचे दरवाजे जोरात उघडले. एक पंडित धापा टाकत आला. महाराज, तो किंचित थरथरत म्हणाला, किल्ल्याच्या उत्तरेकडील प्रांगणात आज सकाळी एक विचित्र चिन्ह सापडले आहे. कोणाच्याही पायाचे नाही, ते काहीतरी वेगळंच आहे. सिंहासनावर शांत बसलेला धर्मेश्वर एकदम उठून उभा राहिला. कसलं चिन्ह? त्याचा आवाज आता ताठ होता. जणू एखाद्या विशाल प्राण्याने जमीन चिरत गेल्यासारखी ओळ आहे आणि त्याच्या आजूबाजूला जळालेल्या मातीतून धूर उठत आहे. राजवाड्यात कुजबूज सुरू झाली. योगश्रीचा हात थरथरला, पण तिने लगेच डोळे मिटून मनात देवाचा आधार घेतला.
धर्मेश्वर रागावला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा क्षणभर चटका स्पष्ट दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून अनामिक सावल्या, रात्री दिसणारी प्रकाश वर्तुळे, काही सैनिकांची अचानक खालवलेली तब्येत, हे सगळं त्याला सतावत होतं. आता हे चिन्ह पाहताच त्याने लगेच सत्यव्रताला बोलावण्याचा आदेश दिला. थोड्याच वेळात सत्यव्रत मंदिराच्या बाजूने राजवाड्याकडे येत होता. गेल्या रात्री गुरुजींच्या दर्शनाने त्याचे मन अधिक दृढ झाले होते. त्याच्या प्रत्येक पावलात शांतता आणि निश्चय दिसत होता. दरबारात प्रवेश करताच सगळे त्याच्याकडे पाहू लागले. काहींच्या डोळ्यात आशा, काहींच्या डोळ्यात शंका, तर काहींना त्याचे आगमनच धोकादायक वाटत होते. राजा पुढे आला. सत्यव्रता, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू जे पाहिलंस, जे जाणलंस ते मला सांग. या सर्व विचित्र घटनांचा अर्थ काय आहे? कोणती अशी सावली आहे जी आपल्या राज्यावर पसरू पाहते आहे? सत्यव्रत काही क्षण शांत राहिला. त्याने डोळे मिटले. मनात गुरुजींचा तेजस्वी आवाज अजूनही घुमत होता. महाराज, तो हळू पण ठाम आवाजात म्हणाला, हे कोणत्याही माणसाचे काम नाही. ही चिन्हे एखाद्या शक्तीची आहेत, जी सध्या जागृत होऊ पाहते आहे. पण ती शक्ती दुष्ट आहे की देवाची परीक्षा, हे अजूनही सांगता येत नाही. दरबारात एकच कुजबूज उठली. धर्मेश्वराने गंभीर नजरेने विचारलं, आणि आपल्याला आता काय करावं लागेल? सत्यव्रत पुढे आला. उद्या रात्री चंद्र पूर्ण होईल. ती रात्र राज्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्या रात्री सत्य आणि असत्यातील पडदा सर्वात पातळ होतो. आपल्याला तयार राहावं लागेल, पण घाबरून चालणार नाही. योगश्रीने सत्यव्रताचा आवाज ऐकला आणि तिच्या डोळ्यात क्षणभर आशेचा प्रकाश उभा राहिला. सत्यव्रत पुढे म्हणाला, मी एकटा नाही महाराज, तुमच्यासोबत देव आहे. आणि जोपर्यंत राज्याची प्राणशक्ती लोकांच्या सद्भावनेत आहे, तोपर्यंत कोणताही अंधार इथे टिकू शकत नाही. राजदरबारात पहिल्यांदाच शांतता पसरली, पण ती शांतता वादळापूर्वीच्या क्षणांसारखी होती. त्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण किल्ला सावध होता. पुष्पक वाटिकांवर पहारेकरी जागे होते. राजदरबारात दिवे तेजस्वी लागले होते आणि राजा धर्मेश्वर व योगश्री दोघेही मनात एकच प्रश्न घेऊन बसले होते. उद्या पौर्णिमेच्या रात्री नक्की काय होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर फक्त सत्यव्रताच्या हृदयातच नव्हे, तर देवाच्या नेतेच्या पानातही लिहिलेले होते. पहाटेची वेळ होती. आकाशाचा रंग अजून पूर्ण उजाडलेला नव्हता, पण राजमहालाच्या अंगणात एक विचित्र शांतता पसरली होती. राजा धर्मेश्वर नेहमीप्रमाणे अंगणातून चालायला निघाला, पण आज त्याच्या मनात हलकासा धडधडणारा ताण होता. त्याने रात्री पाहिलेलं स्वप्न अजूनही त्याच्या डोळ्यात तरळत होतं. राजावर पडलेली एक विशाल काळी सावली, लोकांच्या चेहऱ्यावरची भीती आणि त्या सावलीच्या मध्यभागी उभा असलेला लाल डोळ्यांचा भयंकर रूपाचा एखादा अज्ञात दैत्य. त्याच्या पावलांची गती मंदावली. स्वतःशीच तो हळू आवाजात म्हणाला, हा कोणता संकेत आहे? माझ्या राज्यावर येणारं संकट नक्की काय असेल? त्याच्या मनात कोणतेही उत्तर नव्हते, फक्त अस्वस्थता होती. त्याच वेळी योगश्री मंदिरात देवीसमोर ध्यानस्थ बसलेली होती. मंद ज्योतीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिचं श्वसन मंद होत चाललं होतं. मन शांत होतं आणि अचानक तिच्या कानाशी एक गूढ, कोमल पण स्पष्ट स्वर ऐकू आला. जणू देवी स्वतःच बोलत होती, जागी हो माझ्या बालिके, वेळ जवळ येत आहे. योगश्री दचकून डोळे उघडते. शरीरात थरथर जाणवते, पण त्या थरथरीसोबत एक दिव्य ऊर्जा तिच्या मनात उतरते. तिला जाणवतं काहीतरी मोठं, काहीतरी अज्ञात, कोणतीतरी अदृश्य शक्ती जागृत होणार आहे. ती तात्काळ सत्यव्रताचा शोध घेत बाहेर पडते. सत्यव्रत ओढ्याच्या काठावर बसलेला होता. वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज वातावरणात एक वेगळंच संगीत तयार करत होता. गुरूंच्या दर्शनानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता उतरली होती. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, मात्र खोलवर जाणवणारा अज्ञात प्रवासाचा स्वीकार होता. योगश्री धावत आली आणि त्याच्या शेजारी बसली.
सत्यव्रत तिच्या चेहऱ्यावरील चिंता ओळखतो. काय पाहिलंस? तो विचारतो. ती थरथरत्या आवाजात म्हणते, देवीने सांगितलं काहीतरी अंधार येत आहे. सत्यव्रता, हा संकेत साधा नाही. मला वाटतं आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. सत्यव्रत एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, गुरूंनीही आज मला दर्शन देऊन हेच सांगितलं. आपली अग्निपरीक्षा जवळ आली आहे, पण आपण घाबरायचं नाही. योगश्री त्याच्याकडे पाहत होती. तिला त्या क्षणी पहिल्यांदाच वाटलं की सत्यव्रत आता साधा राजकुमार उरलेला नाही. तो नियतीने निवडलेला एक योद्धा झाला आहे. आणि त्याच वेळी महालात एक विचित्र घटना घडू लागली. सभागृहाच्या मध्यभागी ठेवलेली एक प्राचीन दीपमाळ जणू कोणीतरी अदृश्य हात स्पर्श करत असल्यासारखी हळूहळू हलू लागली. त्या खोलीत कोणताही वारा नव्हता, तरी ही ज्योती अनियमितपणे थरथरू लागल्या. सैनिक आणि मंत्री घाबरले. राजा धर्मेश्वराला बोलावण्यात आलं. तो सभागृहात पोहोचला तेव्हा दीपमाळेचा अगदी हलक्या आवाजात होणारा थरथराट स्पष्ट ऐकू येत होता. राजाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण त्याची नजर खोल होत चालली होती. त्याने हात पुढे करून जणू त्या हलणाऱ्या दीपमाळेजवळील अदृश्य शक्तीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. क्षणभर त्याला एक थंड श्वासासारखा स्पर्श झाला आणि त्याच्या मनात कालचं स्वप्न पुन्हा एकदा उमटलं. ती सावली, तो दैत्य आणि अंधाराचा फैलाव. राजा मागे सरला. त्याच्या मनात शब्द उमटले, हे स्वप्न नव्हतं, हे काहीतरी खरोखर आहे. त्या दिवशी तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी पण एका स्वरूपाचा इशारा मिळाला होता. योगश्रीला देवीची चेतावणी, सत्यव्रताला गुरूंचे दर्शन आणि राजा धर्मेश्वराला स्वप्न व जवळपास प्रत्यक्ष भासणारी अज्ञात उपस्थिती. हे तीन प्रवास जणू वेगळे असले तरी त्यांच्या पावलांना हळूहळू एकाच ठिकाणी एकवटत चालले होते. सूर्य हळूहळू डोंगर रांगांच्या मागून वर येत होता, पण त्याच्या किरणांमध्ये आजची चमक सामान्य नव्हती. जणू त्या प्रकाशातही थोडासा ताण, थोडीशी भीती आणि येणाऱ्या संघर्षाची दबलेली चाहूल दडलेली होती. आणि या तिन्ही जीवांना, राजाला, राजकुमाराला आणि योगश्रीला अजूनही माहीत नव्हतं की त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आता त्यांच्या दारावर येऊन उभी राहिली होती. रात्रीचा काळ डोळ्यांवर जणू पडून राहिला होता. गावात आणि राजमहालात सगळं शांत दिसत होतं, पण त्या शांततेत एक विचित्र ताण भरलेला होता. सत्यव्रत ओढ्याच्या काठी बसला होता. पाण्याची हलकी लाट कानावर येत होती. त्याच्या डोळ्यात शांतता होती, पण मनात चिंतेची पाल उफळत होती. त्याला जाणवत होतं की अंधार फक्त बाहेर नाही, तर मनाच्या आतही उभा आहे. योगश्री मंदिरात दीप प्रज्वलित करून बसलेली होती. हळूहळू तिने डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना सुरू केली. तिच्या हृदयात एकच इच्छा, एकच मनोकामना होती. लोकांना सुरक्षित ठेवायचं, राज्यावर प्रेम असणारा प्रकाश राखायचा. तिने श्वास सोडला आणि त्या क्षणी कानात मंद असा आवाज आला, जणू कोणीतरी सांगत होतं, तयार हो. त्याच वेळी महालाच्या अंगणात राजा धर्मेश्वर गडबडून चालत होता. रात्रीच्या गडबडीचा अनुभव त्याला एका वेगळ्याच भीतीने भिडत होता. अचानक त्याच्या समोर पांढरसर प्रकाश झळकल्यासारखा झाला. त्याने हात पुढे केला, पण काहीच दिसलं नाही. हळूहळू जाणवत होतं की त्या रात्री काहीतरी मोठं घडणार आहे. कोणती तरी अदृश्य शक्ती जवळ येत आहे. सत्यव्रत, योगश्री आणि राजा धर्मेश्वर हे तिघेही स्वतःच्या ठिकाणी शांततेसह पण आतून सज्ज होत होते. त्या रात्रीचा अंधार जणू अधिक गडद आणि घन झाला होता. हवेत एक विचित्र वास, पाण्याच्या लाटांमध्ये हलकी अस्वस्थता आणि दरबाराच्या भिंतीवर पसरलेल्या सावल्या जाणवत होत्या. सत्यव्रताने डोळे उघडले. त्याच्या मनात ठाम विचार होता, भीतीला जागा नाही. देवावर विश्वास आहे, कर्मावर विश्वास ठेवावाच लागेल. त्याने स्वतःशीच विचार केला, जो अंधार पसरवतो त्याचा सामना धैर्यानेच करता येईल. योगश्रीने शांतपणे सत्यव्रताकडे पाहिले. तिला जाणवलं की त्याच्यात आधीपेक्षा अधिक दृढता आली आहे. त्याच्या आसपासचं वातावरण हलकसं प्रकाशमान होतं, जणू त्याच्यापासून थोडासा उष्मा आणि दिव्य ऊर्जा स्रवत होती.
राजा धर्मेश्वरही थोड्या अंतरावर उभा होता. त्याच्या मनातली आधीची भीती अजून होती, पण आता ती भीती श्रद्धा आणि दृढ निश्चयात बदलत चालली होती. त्याने स्वतःला पुन्हा आठवण करून दिली, राज्याची जबाबदारी फक्त त्याच्यावर आहे, पण देव त्याच्या सोबत आहे. रात्र हळूहळू गडद झोपेत जात होती, पण त्या अंधारात प्रकाशाची एक लहर उगवत होती. सत्यव्रत आणि योगश्रीचं मन पूर्णपणे प्रार्थनेत होतं. राजा धर्मेश्वराच्या अंतर्मनातही एक नवीन उमेद पसरत होती. त्या रात्री गाव, राजमहल आणि ओढ्याचा किनारा सगळीकडे एक विलक्षण शांतता होती. जणू अंधार आणि प्रकाश दोघेही एकमेकांच्या स्पर्शात असताना काहीतरी नवीन घडत होतं. सत्यव्रताला आता स्पष्ट जाणवत होतं, त्या रात्री अंधार कितीही गडद असला तरी जे आत्म्याच्या श्रद्धेवर विश्वास ठेवतात त्यांच्या मार्गात अंधार कधीच टिकू शकत नाही. त्या रात्रीच्या त्या अंधारात 3 जीवांचं मन आणि आत्मा एकाच ध्येयासाठी सज्ज झालं होतं, सत्य आणि प्रकाशासाठी आणि अंधारावर विजय मिळवण्यासाठी. राजा धर्मेश्वराने संकटाच्या क्षणी आपल्या हृदयातून प्रार्थना केली. सत्यव्रत आणि योगश्री यांनीही माता लक्ष्मीकडे साकडं घातलं. त्यांच्या निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीमुळे माता लक्ष्मी त्यांच्या दरबारात प्रगट झाल्या. माता लक्ष्मीने आपलं तेजस्वी रूप दाखवून सर्वांच्या मनातील भीती, संशय आणि अंधार दूर केला. तिने राजा धर्मेश्वराला मार्गदर्शन दिलं, सत्यव्रत आणि योगश्रीला आशीर्वाद दिले आणि सांगितलं, जो मनुष्य भक्ती, धर्म आणि चांगल्या कर्मावर ठाम राहील त्याच्यावर माझा कृपावर्षाव कायम होत राहील. यामुळे राज्य शांत, समृद्ध आणि लोक समाधानी झाले. राजाला आणि त्याच्या दरबारातील सर्वांना माता लक्ष्मीची कृपा अनुभवायला मिळाली. श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ठेवणारा मनुष्य संकटावर विजय मिळवतो. देवाची कृपा कायम सोबत राहते आणि अंधार व भीती कधीच टिकत नाहीत. माता लक्ष्मीच्या या सर्व कथा ऐकून मुंगूस शांतपणे बसले होते. माता लक्ष्मी हसत त्याला म्हणाल्या, प्रिय मुंगसा, तुझ्या मनातील सर्व संशय, सर्व प्रश्न यांची उत्तरं तुला मिळाली आहेत ना? तू पृथ्वीवर जाऊन सर्व ज्ञानाचा संचार करशील. मुंगसाने श्रद्धेने उत्तर दिले, हो माता लक्ष्मी, तुम्ही माझ्या मनातील सर्व संकोच, प्रश्न आणि संशय दूर केले आहेत. मी नक्कीच पृथ्वीवर जाऊन तुमच्या ज्ञानाचा, या कथा शिकवणुकीचा संचार करेन. प्रत्येकाला मी हे संदेश पोहोचवेन आणि लोकांना धर्म, श्रद्धा आणि चांगले कर्म शिकवेन. माता लक्ष्मीच्या चेहऱ्यावर तेजस्वी हसू उमटलं. त्यांनी आपले 2 हात वरती करून आशीर्वाद दिला. त्यांच्या आवाजात आणि तेजात एक विलक्षण उष्मा अनुभवला जात होता. त्यांनी मुंगसाला म्हटले, तू पृथ्वीवर खूप मोठे काम करणार आहेस. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील. पुढच्या जन्मीही तुला दिव्य मार्ग सापडेल. जो मनुष्य माझ्या कथांचा संचार करेल, जो इतरांना माझी ही कथा सांगेल, त्यांच्यावर माझा वर्षाव कायम राहील. त्यांना सुख समृद्धी लाभेल, घरात समाधान राहील आणि त्यांच्या जीवनात प्रकाश पसरेल. मुंगसाने नम्रपणे मनावर हात ठेवला आणि प्रार्थना केली, हे माता लक्ष्मी, मी तुमच्या शिकवणुकीचा प्रकाश प्रत्येकाकडे पोहोचवेन. मी पाप, दुर्बलता, अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या कृपेने प्रत्येकाचे जीवन उजळेल. माता लक्ष्मीच्या तेजस्वी रूपातून एक शांती आणि आनंद पसरला. मुंगसाला जाणवत होतं की आता त्याच्या पावलांनी फक्त पृथ्वीवरच नाही तर लोकांच्या हृदयातही प्रकाश पसरवायला सुरुवात केली आहे. त्या क्षणी मुंगसाने मनात एकच शपथ घेतली, मी या दिव्य ज्ञानाचा प्रसार करणार आहे. प्रत्येकाला चांगुलपणा, श्रद्धा आणि देवाच्या उपस्थितीची अनुभूती मिळवून देणार आहे. माता लक्ष्मी जणू हसत म्हणाल्या, माझ्या प्रिय मुंगसा, तुझ्या हृदयात भक्ती, निष्ठा आणि प्रेम असलेले प्रयत्न पृथ्वीवर प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पसरवतील. ज्या माणसाने ही कथा ऐकली, जो तिचा संचार करेल, त्यांच्यावर माझा आशीर्वाद कायम राहील. त्यांच्या घरसोयीचा, मनसोयीचा प्रकाश नेहमी उजळून राहील.
मुंगूस त्यांच्या चरणी एक दीर्घ नमस्कार करून म्हणाला, माता लक्ष्मी, तुमच्या कृपेने आणि तुमच्या मार्गदर्शनाने मी प्रत्येकाच्या जीवनात उजेड पसरवीन. तुमच्या शिकवणुकीचा संचार करत राहीन. त्या दिवशी सूर्य पूर्णपणे उगवला आणि संपूर्ण ओढ्याचा किनारा, राजमहाल, गाव सगळं जणू दिव्य प्रकाशाने झळकू लागलं. मुंगसाने पहिल्यांदा जाणवलं की ही देवाची कृपा, श्रद्धा आणि चांगल्या कर्माची ताकद एकत्र येऊन जगातील अंधार दूर करू शकते. आणि त्या दिवशीपासून मुंगसाने निश्चय केला की तो प्रत्येक प्राणी, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक हृदयापर्यंत हे दिव्य ज्ञान पोहोचवणार आहे. मुंगूस आता पृथ्वीवर उतरलेला होता. त्याच्या मनात एकच ध्येय होते, देवीच्या शिकवणुकीचा प्रकाश प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणे. तो गावातून गावात, घरातून घरात जात होता. लोकांना धर्म, श्रद्धा, भक्ती आणि चांगले कर्म करण्याची शिकवण देत होता. प्रत्येक जण जिथे त्याला ऐकायला मिळत असे तिथे त्यांच्या मनात प्रकाश आणि ऊर्जा उगवत असे. माता लक्ष्मी त्याच्या शेजारी उभ्या राहून कधी कधी हे दृश्य पाहत असायच्या. त्या दिवशी त्या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या नजरेतून जणू प्रेम, कृपा आणि आशीर्वाद सरकत होता. त्या हळूच म्हणाल्या, प्रिय मुंगसा, तू पृथ्वीवर खूप मोठे काम करत आहेस. प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पसरवणे, अंधार दूर करणे, दुःख सोडवणे हेच तुझ्या कर्माचे चांगले फळ आहे. माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे. पुढच्या जन्मीही तुला दिव्य मार्ग आणि शुद्ध हृदयाची भेट मिळेल. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते तर श्रद्धा आणि भक्ती ठाम ठेवल्यास संकटावर विजय मिळतो. चांगले कर्म आणि धर्म पाळल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवाची कृपा कायम आपल्याबरोबर राहते. भाग्यावर मात करण्यासाठी आपले मन स्वच्छ असावे, इतरांचा विचार करावा आणि ज्ञानाचा प्रसार करावा. श्रद्धा, निष्ठा आणि भक्तीने अंधार, भीती, दुःख, गरिबी, साडेसाती, शत्रूंचा त्रास सर्व काही दूर होऊ शकते आणि आपले जीवन उजळू लागते. प्रिय भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी ज्ञान प्राप्त झाले असेल. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. माता लक्ष्मी तुमच्या घरी वर्षभर सुखसमृद्धीचा वर्षाव करतील, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील आणि प्रत्येकाच्या जीवनात दिव्य प्रकाश पसरवतील. हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तथास्तु. भेटूया पुढच्या नवीन प्रेरणादायी, चमत्कारी आणि रहस्यमय कथेमध्ये. तोपर्यंत आपल्या हृदयात श्रद्धा ठेवा आणि देवाच्या कृपेचा अनुभव सतत घेत रहा. जय जय रघुवीर समर्थ. जय माता लक्ष्मी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. राधे राधे.